शालेय पोषण आहारातील भात, खिचडी, उसळ आणि आमटीच्या मेनूमध्ये आता गव्हाच्या पोळीची भर पडली आहे। नारेगाव येथील अन्नामृत फाउंडेशनच्या स्वयंपाकघराला शिक्षण विभागाचे राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी शुक्रवारी भेट देऊन पोषण आहाराच्या तयारीची पाहणी केली आहे। अन्नामृत फाउंडेशनने सामाजिक दायित्व निधीतून प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम सुरू केला आहे। शहरातील महानगरपालिका अनुदानित आणि काही जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे 36,000 विद्यार्थ्यांपर्यंत तो विस्तारण्याचे नियोजन करण्यात येत आहे। सध्या 6 ते 8,000 विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा पोळी दिली जाते। नारेगाव येथील अन्नामृत फाउंडेशनच्या स्वयंपाकघराला शिक्षण विभागाचे राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी शुक्रवारी भेट देऊन पोषण आहाराच्या तयारीची पाहणी केली आहे। यावेळी त्यांनी फाउंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली आहे। प्रायोगिक तत्वावर सुरू असलेल्या पोळीच्या उपक्रमाचीही त्यांनी पाहणी केली आहे। यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष किशोर शितोळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम, महानगरपालिकेचे उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे, शिक्षण उपसंचालक कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर आणि अन्नामृत फाउंडेशनचे व्यवस्थापक सुदर्शन पोटभरे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।